तर मजल दर मजल करत पोचलो मुंबई गोवा हायवे वरती आणि बघतो तर काय आश्चर्य, तिथले 50% रस्ते व्यवस्थित झाले होते आणि उरलेले 50% शिमग्यापर्यंत होतील असं वाटतंय. संकष्टी पण आहे. आता जस्ट आम्ही पोचलोय पुन्हा रिसॉर्टला आणि तुम्हाला मी बोललो की रात्रीचा व्ह्यू दाखवतो. तर रात्रीचा व्ह्यू बघा, एकदम मन प्रसन्न होईल तुमचं. नमस्कार मित्रांनो, मी किरण पास्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज प्रणालीचा बर्थडे आहे. तर दरवेळीप्रमाणे चाललोय आपण कोकणामध्ये. तर आज जातोय आपण श्रीवर्धनला. श्रीवर्धन एक्सप्लोअर करूया, बघूया काय काय मजा येते तिकडे. आणि तिकडे एका रिसॉर्टला थांबणार आहे, बीच व्ह्यू रिसॉर्ट आहे, तिकडे थांबणार आहे. तर बघूया कसं असणार आहे. त्यानंतर अंगापेक्षा बोंगा मोठा अशी मोठी बॅग घेऊन बायको सेम कासवासारखी दिसत होती. त्यानंतर सगळा सामान या टॉप बॉक्स मध्ये भरून एकदम हँड्स फ्री झालो. त्यानंतर असला मास्क घालून स्पायडरमॅनची फिलिंग आली. चुनावटीच्या बाहेर पडलो. वाशीच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचेपर्यंत थंडी वाढली, त्यामुळे ग्लोव्ज घातले हातामध्ये. पण ग्रीप प्रॉपर भेटत नाही, मला सवय नाही ग्लोव्जची आणि हाताला खूप थंड वाटत होतं, त्यामुळे घातले. आता गुगल लोकेशन टाकलं मी, तर 3 तास 49 मिनिटं दाखवतंय. म्हणजे जवळ आहे, जास्त काही लांब नाही आहे. तर आता आपण नाश्ता करत त्यानंतर दुपारचं जेवायचं टाईम झाला, तर जेवत किती वेळ लागेल माहीत नाही. म्हणजे ते दाखवतोय 12-12:30 वाजता तुम्ही पोचाल म्हणून. तर मला वाटतं जेवून नाश्ता करून जर टाईम पकडला तर अजून एक तास वाढवू, म्हणजे 1:30 वाजता पोचू. सकाळी जायचं होतं म्हणून रात्रीच पेट्रोल वगैरे सगळं फुल केलं. म्हणजे जास्त कुठं थांबायसाठी किंवा लाईन लावायची गरज नाही लागणार. टाईम वाचलं तेवढं. चला, आता हिरवळ दिसायला चालू झाली, समजायचं गाव चालू झाला. डोंगर विंगर चालू झालेत आणि थंडी पण वाढली अचानक. तर मजल दर मजल करत पोचलो मुंबई गोवा हायवे वरती आणि बघतो तर काय आश्चर्य, तिथले 50% रस्ते व्यवस्थित झाले होते आणि उरलेले 50% शिमग्यापर्यंत होतील असं वाटतंय. मागच्या वेळेपेक्षा आता त्रास खूप कमी झालाय. बसल्यावर जेवढा खडखड खडखड वाजायचा तेवढा खूप कमी झालाय त्रास. वाईट काम जसं आपण दाखवतो तसंच चांगलं कामही दाखवू. हे बघा, आता मोठमोठ्या मशिनी इकडं आल्या आहेत. काम चालू आहे पण बंद पडलेलं दिसतंय. बघूया आता शिमग्याला आल्यावर किती सुधारणा झाले. एवढी तर झाले 2 महिन्यात, अजून बघूया किती होते. हा जर रस्ता झाला ना, पुन्हा 2024ला शिंदे सरकार. अजून इथलं काम बाकी आहे. तुम्हाला बोललो ना खडखड खडखड करत असतात. हा बघा, हा खडखड खडखड खडखड. बापरे, अरे बापरे, होडीत बसलोय आम्ही. वल्लव रे नाथवा, वल्लव रे रामा. आपल्याला पोचायला 1 तास 20 मिनिटं दाखवतोय. अजून 3 तास बाकी आहेत पोचायला, त्यामुळे नाश्ता करायसाठी थांबलो. नाश्ता करू आणि निघू. तर आपण सकाळी निघालो 7:30ला आणि 2:10-11 पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे 6.5 तास लागले. 4-4.5 तास जिथं लागत होते, म्हणजे कंटिन्यू चालवल्यावर
तर तिथे आता 6.5 तास लागले. त्याच्यामध्ये आम्ही जेवलो, त्याच्यामध्ये आम्ही नाश्ता केला, उसाच्या रसासाठी थांबलो, मध्ये थोडा वेळ थांबलो, असं हॉल्ट घेत घेत थांबलो मध्ये मध्ये. त्यामुळे 1.5 तास एक्स्ट्रा झाला. तरी मी विचार केलेलंच 2-2.5 वाजणारच. आणि आता बरोबर 1 तास 20 मिनिटं दाखवते आपल्याला पोचायला. मानगावला पोचलो आणि तिथून राईट मारला. तर हा एक रस्ता भेटला आहे. म्हणजे मागच्या वेळी मी जेव्हा गावाला गेलेलो ना गणपतीला, रिटर्न येताना हा रस्ता लागलेला मला. म्हणून हे लक्षात ठेवून ह्याच रस्त्याने रिटर्न चाललो आहे. बघायचं आहे मला, कारण येताना जेव्हा आलो ना मी मुंबईला, तेव्हा एवढा भारी रस्ता होता, जास्त ट्रॅफिक नव्हतं, काय नव्हतं, एकदम सुसाट रस्ता होता. त्यामुळे आता पुन्हा मी तो लोकेशन मी सेव्ह करून ठेवलेला इथला, आणि पुन्हा तिथूनच आलो मी त्या रस्त्याने. तर बघाल खूप एकदम भारी आहे, जास्त ट्रॅफिक नसतं आणि एकदम सुसाट आहे. त्यानंतर जस्ट आता गाडी लावली आणि आपण पोहोचलोय आनंदी रिसॉर्टमध्ये. आणि आज इथेच आपलं राहण्याची सोय आहे. या 2 रूम आहेत तिकडे, आणि एकदम बेस्ट प्लेस म्हणजे टेंट. एवढे मोठे टेंट असणार आहेत. एकदम भारी. मोठा असा बेडरूम आहे इकडे, मस्त राहू शकता. जाळीदार आहे आणि तिकडून काही दिसत नाही. ही खिडकी आहे, तिकडून इथून बघितलं तर दिसतंय, पण तिकडून इकडे नाही दिसत आहे. नाईस स्पेस आहे सगळं. कूलर पण आहे, म्हणजे 5-6 लोक एकदम झोपू शकतात इथे. खाली वेगळे, खाली 3-4 जण, वरती 2-3. या प्रॉपर्टीचे मालक आहेत. थोडीफार माहिती सांगा इथली. आपलं पॅराडाईज आनंदी बीच रिसॉर्ट या नावाने रिसॉर्ट आहे श्रीवर्धन दांडा येथे. माझं नाव सागर भाटकर, मी या हॉटेलचा मालक आहे. इथे राहण्यासाठी टेंट हाऊस प्लस AC रूमची व्यवस्था आहे, आणि घरगुती तसेच हॉटेल सारख्या टाईपमध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. इथे राहण्याची व्यवस्था टेंटसाठी आपण मॅक्सिमम 3 लोकांचं 1800 रुपये भाडं घेतो, आणि AC रूमचं 2500 रुपये 3 लोकांसाठी भाडं घेतो. 24 तासासाठी. म्हणजे आपलं चेक इन टाइम 12चा आहे दुपारचा, आणि चेकआउट आपण सकाळी 10 वाजता असतो. तरी टेंटचं परवडण्यासारखं आहे, नॉर्मल रेट आहे, आणि थोडं टेंटची पण थोडी मजा पण भेटू शकेल इकडे. आणि समोरच बीच आहे ना, एक्झॅक्ट याच्या पलीकडे बीच आहे. डायरेक्ट उतरलं की बीच आहे तिकडे. तिथे जर पोचायचं असेल तर कसं येऊ शकतो आपण? ऍक्च्युली जर मुंबईवरून काही कस्टमर्सला यायचं असेल तर ते मुंबईवरून काही बसेस पण आहेत, ज्या सीधा सरळ श्रीवर्धन डेपो, आपला बस डेपो आहे इथे. सरळ श्रीवर्धन मध्ये इथे आपण येतो, आणि इथून मग 2-3 किलोमीटरचं आहे जे आपल्या तिथे रिसॉर्टचं आहे, किंवा इथे काही हॉटेल्स असे आहेत की तिथून डायरेक्ट इथे श्रीवर्धनचं बस स्टँड आहे आपलं. आणि पुण्यावरून यायचं असेल तर ताम्हाणी घाट मार्गे आपण साधारण 150 किलोमीटरचं अंतर आहे. तर तिथून तुम्हाला पुणे स्वारगेट श्रीवर्धन ही गाडी आहे सकाळी 6 वाजता आणि दुपारी 2 वाजताची. तर त्या गाड्या सरळ श्रीवर्धन बस स्टँड मध्ये येतात. हा येस आपल्या इथे बस स्टँड आहे. म्हणजे तिथून आपण ऑटो रिक्षा किंवा काही हे तुम्हाला इथे येण्यासाठी आहेत.
आणि जवळचा रेल्वे स्टेशन कोणतं आहे? माणगाव रेल्वे स्टेशन आहे. आपल्या इथून 45 किलोमीटरवर आहे. मग तो जवळचा पडेल. जवळचा आहे. तिथून येण्यासाठी तुम्हाला काही प्रायव्हेट गाड्या किंवा आपल्या बसेस तर कंटिन्यू चालू असतातच. त्या तुम्हाला सरळ म्हणजे 1 तासाभराने इथे तुम्हाला श्रीवर्धन बस स्टँड पाशी येऊन सोडतो. तोपर्यंत थोडं फ्रेश होतो मी आणि त्यानंतर मग पुढचं बघू कसं काय. चला मस्त आता फ्रेश वगैरे झालो आणि आमच्या रूमची सफर दाखवतो. रूम बघा काय भारी आहे. 2 रूम आहे तिकडे. काय इथे मोठा बेड आहे. 3 लोक आरामात झोपू शकतात असं. त्यानंतर इथे बेड वगैरे आहेत. जर एक्स्ट्रा लोक असतील तर खाली झोपू शकता. त्यानंतर इथे ड्रेसिंग टेबल आणि इकडे बाथरूम पण क्लीन आहे. डस्टबिन वगैरे आतमध्येच आहे आणि वरती पूर्ण असा सिलिंग वगैरे केलेलं आहे आणि एसी पण आहे. तुम्हाला एसी मध्ये एसी घेऊ शकता. चार्जेस तर दादानी सांगितलेच आहेत. आणि नाईटला जर आलात ना, नाईटचा व्ह्यू एवढा भारी आहे, एकदम भारी दिसतं. नाईटचा व्ह्यू पण तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. थोडी रात्रात राहून द्या. आम्ही जेवायला वगैरे जातो. भूक लागले खूप आणि सकाळपासून फक्त नाश्ता केला आणि बोललो इथे येऊन जेवूया. तर आता डायरेक्ट जेवायला जातो. चला आता इथून जेवण वगैरे झालं आणि जेवण खूप छान होतं आणि आता इथून चाललोय दिवे आगारला. तिकडे एक बीच आहे. तिकडे आरावी आणि कोंडिवली असे 2 बीच आहेत आणि एक गणपतीचं मंदिर आहे. तिकडेही जाऊ जिथे सोन्याचा गणपती आहे. तर पहिले बीच लागणार आहेत. बीच करून आपण तिकडे जाऊ आणि त्यानंतर रात्री आल्या येता श्रीवर्धनचं बीच करू. जिथे ते खेकड्याचं वगैरे स्कल्पचर वगैरे लावलेलं आहे ते करूया. कारण ते आताच खूप मोठं आकर्षण आहे ते. क्या डबल मतलब ओके. आता पकडलाय काय? पापलेट है ना ये? किधर से पकड़ा? बता डबल 300. कितना में टाइम होता है? हाँ हाँ वो तो है. आरवी बीच आता झाला. आता चाललोय कोंडिवली बीचला. बघू तिकडे काय आहे. आणि इकडे पूर्ण सुकसुकाट होता, कोणच नव्हतं. आरवी बीच केला. त्यानंतर कोंडिवली बीचला जायला आम्ही निघालो आणि 2 मिनिटं गेलो आणि कोंडिवली बीच आला. म्हणजे तो एकच बीच होता. फक्त या लोकांनी वेगळी नाव ठेवलेली, त्या लोकांनी वेगळी नाव ठेवलेली. त्यामुळे तिकडे काही थांबलो नाही. जिथे आपण ती गाडी टर्न मारली ना तिथंच तो कोंडिवली बीच होता. त्यामुळे मग तो आमच्याकडून जास्त पैसे मागवतो त्या बीचला गेल्यामुळे. तर तोच बीच होता. मग आम्ही तिकडे काही थांबलो नाही. तर
किसका बनताय कलर? तर आता आलोय आपण श्री सुवर्ण गणेश मंदिरामध्ये, जिथे गणपतीची सोन्याची मूर्ती आहे आणि हे आहे दिव्या आकारमध्ये. संकष्टी पण आहे. हम्म. सॉफ्ट आहे एकदम. आज या साईडचं सगळं बघून झालं आणि आता फेरफटका मारायला आलोय ते दिवे आगार बीच वरती. आणि संध्याकाळचा सनसेट होतोय समोर, पूर्ण लालसर असं आकाश झालेलं आहे. आता जस्ट आम्ही पोहोचलोय पुन्हा रिसॉर्टला आणि तुम्हाला मी बोललो की रात्रीचा व्ह्यू दाखवतो. तर रात्रीचा व्ह्यू बघा, एकदम मन प्रसन्न होईल तुमचं. रात्रीचा व्ह्यू जरा चांगला दिसतोय आणि समोरच वाळूचा डोंगर आहे. तो क्रॉस केला की डायरेक्ट श्रीवर्धन बीच आहे. तर उद्या सकाळी सकाळी आपण जाऊ तिकडे बीच वरती.